किल्ल्यावर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे सिंहगड किल्ल्यावरती, जो किल्ला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तानाजी मालुसरेने आपल्या स्वराज्यामध्ये जिंकून आणला होता। त्या किल्ल्यावरती आपण जाणार आहे आणि आपण त्या किल्ल्यावरती जाऊन तुम्हाला आपण पूर्ण आपल्या किल्ल्यावरती जे जे अस्तित्वात आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं ते आपण तुम्हाला सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि पावसामध्ये आपला हा जो सिंहगड किल्ला आहे तो एकदम भारी दिसतो, सर्व एकदम धुकं पडलेलं आहे। मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एकदम भारी वातावरण आहे, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार। मी आता वरती किल्ल्यावरती गेल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार। तर आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। तर चला, थोडा वेळ वाया न घालवता आपण जाणार आहे सिंहगड किल्ल्यावरती। पुण्यातून सिंहगडला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये खडकवासला धरण लागते, तर तुम्ही बघू शकता खडकवासला धरणाचा बिंब। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। दोन पायासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख या गडावरून दिसतो। सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता। या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे। परंतु सिंहगड हे नाव त्याआधीपासूनच असल्याचेही आढळते। दारूचे कोठार, दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार। 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली। या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली। इस 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली। तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली, पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते, म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले।
त्यावेळी त्याच्यात आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले. पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला. त्यांनी तब्बल 9 महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे 1 वर्ष किल्ला लढवला. त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. असे सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे. टिळक बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. राजाराम महाराज स्मारक राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी भिंती दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार 3 मार्च 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. कोंढाणेश्वर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. सुभेदार तानाजींचे स्मारक अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार ताना क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. आपल्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.